ओमकार, पहिलं तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. खूप सुंदर तुझा गेम सुरू होता आणि तुझा रिॲलिटी शो हा फर्स्ट होता. बिग बॉसच्या घरात तू एंट्री केली होती. पहिले तर काय सांगशील की कसं वाटलं तुला बिग बॉसच्या घरात जाऊन? आणि पहिली रिएक्शन काय होती की बिग बॉसचा जेव्हा कॉल आला आणि घरच्यांचं आता फायनल झालं होतं की तुला जायचंय, काय सांगशील? खूप शॉकिंग होतं. मला पहिला भरोसाच होत नव्हता की बिग बॉसची अपॉर्च्युनिटी मला आली आहे. सर बेसिकली त्यांचा मेसेज येत होता मला खूप टायमापासून की ओमकार, मला रिॲलिटी शोबद्दल बोलायचं आहे, रिॲलिटी शोबद्दल बोलायचं आहे. असे बरेच जणांचे मेसेजेस येत होते मला. बट मी ते सिरियसली घेतले नाही, कारण मला असं वाटतं की फेक मेसेज येत होते मला किंवा काय. तर माझ्या एका फ्रेंडला ते मेसेज त्यांनी केला. त्यांनी मला कॉल केला की असं असं तुला मेसेज येतात, त्यांना रिप्लाय कर. तर मी त्याला रिप्लाय केला. त्याच्यानंतर रात्री 2 वाजता माझं बोलणं झालं त्यांच्याशी. तेव्हा माझं डन झालं की की उद्या मीटिंग आहे किंवा काय, तेव्हा ते डन झालं. आणि घरच्यांचे रिॲक्शन म्हणजे घरचे तर बेसिकली काय बोलतच नव्हते. त्यांना मंजूर असतं, तुला जे करायचे ते कर, त्यांचं असं असतं. तर त्यांना मी विचारलंच नाही पहिला. म्हणजे मी डन केलं, सगळ्या गोष्टी केल्या. घरात जायच्या 4-5 दिवस अगोदर मी घरच्यांना सांगितलं की मी इकडे इकडे चाललोय. ते पण शॉक होते की काय रे, वेडा नको बनव, काय पण बोलतो तू, असंच होऊ शकत आहे. माझी बहीण खूप फॅन आहे बिग बॉसची. मी स्वतः बिग बॉस बघत नाही कधीच. मी जायचंय म्हणून मी बिग बॉस बघितलंय की कसं असतं काय असतं. मी कधीच बिग बॉस बघितला नाही, कारण मी क्युअर्स पासून, भांडणापासून थोडा लांब पडतो. कारण मी एकदा भडकलो तर खूप जास्त एक्स्ट्रीम होऊन जातं, त्याच्यामुळे मी भांडण जास्त करत नाही. तर ती खूप फॅन आहे बिग बॉसची. तर ती पण बोलत होती की नाही रे, काय पण तुला नाही घेणार ते लोक. मी बोललो बघ तू आता काय होतंय. मग तसं ते झालंय. बरं, मला आता ते पुढचा प्रश्न तोच होता माझा की तू बिग बॉस किती फॉलो करत होतास, त्याचं उत्तर तू आता दिलेलंच आहेस. सो घरात गेल्यानंतर तू आधीच काही अशी स्ट्रॅटेजी प्लॅन केलं होतास का की आता बिग बॉसच्या घरात जायचंय? स्ट्रॅटेजी वगैरे काहीच नव्हतं. जे मी आतमध्ये आहे, आतमध्ये होतो ज्या घरामध्ये, आणि बाहेर आल्यावरती तुम्ही मला जर भेटाल तर तुम्हाला सेम पर्सनॅलिटी दिसेल. जसं मी आतमध्ये होतो तसाच मी बाहेर आहे. मी असं काही वेगळं कुठलं कॅरेक्टर पकडलं नव्हतं की मला असंच वागायचंय किंवा मी एकदम अँग्री यंग मॅनच फक्त करणार किंवा मी फक्त असंच करणार तसं करणार. असं काही प्लॅन नव्हतं. जे नॅचरली जशी सिच्युएशन होती तसं मी वागलोय प्रत्येक सिच्युएशनमध्ये. टास्कमध्ये असू दे, अग्रेशन, किंवा घरामध्ये जेवण बनवणं असू दे, हे सगळ्या गोष्टींमध्ये मी माझं एक 100% दिलेलं आहे. बरं ओमकार, तू आता सांगितलंस की सगळीकडे तू दिसत होतास. हां. पण रोशनचं असं मत होतं, कारण तो प्रत्येक वेळी तुला सांगत होता की हां. हा कुठेच दिसत नाहीये, राईट. काय दिसत नाही, त्याच्यापेक्षा मी जास्त दिसतोय. राईट. तुला ते किती पटत होतं आणि काय वाटतंय की रोशन तुझ्यापेक्षा कमी दिसत होता, किंवा तुझं आणि त्याचं कम्पेअर केलं तर कोण बेटर होतं? राईट. जे तुम्ही टीव्हीवरती बघतात ते फक्त 1.5 तासाचं, 1 तासाचंच असतं. बट आम्ही 24 तास घरामध्ये असतो. आम्हाला सगळं माहिती असतं की आतमध्ये कोण काय कसं करतंय किंवा कोण किती दिसतंय. कारण मी दिवसामध्ये त्याचा आवाजच 1-2 वेळा यायचा. आणि तो जे बोलायचा ते कोणाला कळत, पहिल्या म्हणजे घरच्यांना कोणालाच कळत नव्हतं. आणि विशाल, जेव्हा रोशन बाहेर येईल तेव्हा तो विशालचा गेम बघेल. तर विशाल त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवूनच खेळतोय. त्याला माहित नाही. जसा विशाल जेव्हा माझ्यासोबत होता बँडमध्ये, तेव्हा भरपूर वेळा विशाल बोललाय की रोशनला काढायचंय किंवा रोशनला टार्गेट करायचंय किंवा रोशनला तू बाहेर काढ, असं विशालचं म्हणणं होतं. पण त्याला, रोशनला कळत नाही की तोच गेम खेळतोय विशाल त्याच्या मागून. आणि रोशनचं दिसणं मला असं वाटतं की फक्त टास्क पुरतीच. आणि तिकडे पण मी त्याला हरवलंय प्रत्येक टास्कमध्ये. आणि त्याला सगळे बोलतात घरामध्ये, आम्ही पण बोलतो तू बोल बोल. पण तो बोलायला लागलाय, नो डाऊट. पण तो आता काय बोलतो, तो फक्त बोलतो, त्या बोलण्याला काय सेन्सच नसतं. कुठलाही टास्क असू दे, तो समोरच्याचं जेव्हा स्वतःला प्रेझेंट करायचं असतं. आता मी ओंकार आहे, तर मी कसं कॅपेबल आहे घरात राहण्यासाठी किंवा मी कसं, माझी कशी पर्सनॅलिटी आहे, हे तो सांगत नाही. तो समोरच्याचा काढतो की समोरचा असा आहे, समोरचा तसा आहे, समोरचा असा आहे. तर ते त्याला कुठेतरी कळलं पाहिजे या गेममध्ये की जिकडे आपल्यासाठी बोलायचं, आपल्यासाठी स्टँड घ्यायचा आहे, तिकडे आपण स्वतःबद्दल बोललं पाहिजे, लोकांबद्दल नाही. बरं, आता आम्ही बघतोय की बऱ्याच वेळेला त्यांनी तुलाच टार्गेट केलेलं आहे. काही असेल तेव्हा ओमकारच आहे, हो, बरोबर. असं तो टार्गेट दिसतच होता. तुला काय वाटतं की त्याला गेम कळतोय, किंवा त्याच्या खांद्यावरती ठेवून आता बंदूक तर खेळतेच आहेत सगळे, हां. सो त्याला कान भरले जातात आणि तसंच तो वागतोय असं तुला वाटतंय? कान विशाल तर नक्कीच भरत असेल त्याचे, नो डाऊट. बट त्याने मला टार्गेट केलं हे पण मला खूप आवडलं गेममध्ये, की त्याने मला टार्गेट केलं, मी त्याला टार्गेट बॅक करतो किंवा आमच्या दोघांची ती भांडणं होतात, ती मला स्वतःला खूप आवडायची. की हां, चला कोणतरी करतंय, बट लॉजिकली करा बेसिकली. तू नुसतंच बोलणं हे बोलणं नसतं. कुठल्या तरी टॉपिकला पकडून, की कुठलं तरी लॉजिक पाहिजे त्या बोलण्यामध्ये. तर ते मला वाटतं की तू भीड, डायरेक्ट भीड, काहीही कर, मार पण मला मला चालेल. प्रॉब्लेम आहे की तू मुद्द्याचा बोल. आणि जी गोष्ट चालू आहे ज्या गेममध्ये, त्या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे. जेव्हा काही होतं तर पहिला मुद्दा असतो की राशनचं झालं किंवा
जो तो आधी काम करतो बाहेर गोणी उचलायचं वगैरे जे हे झालं ते काय बोलतात त्याला जी गोणी उचलतात त्याला काय बोलतात हा ते हमाल. हमाली. तो हमाली करतो नो डाऊट ते काम खूप टफ आहे. तर काही पण होतं ना तेव्हा तो तिकडेच जातो त्या मुद्द्यावरती. तो गेम बद्दल बोलतच नाही. राशन, जेवण, मी किती काम भांडी घासलेत, तो त्या सगळ्या गोष्टी सांगतो. तर मला गेम बद्दल त्याचा स्ट्रॅटेजी किंवा काय असं काहीच वाटत नाही गेममध्ये. बरं, सचिन दादा सुद्धा बोलला होता की खूप क्षमता असलेला प्लेअर आहेस तू, आणि तरी सुद्धा ते तुला प्रत्येक वेळी नॉमिनेट करत होते किंवा Right. ते तशा घडामोडी हो, घडतच होत्या. बरोबर. काय सांगशील त्यांच्याबद्दल, ते कसे आहेत? ते खूप स्वीट आहेत. जसं की मी त्यांच्याशी भरपूर टाइम स्पेंड केलाय घरामध्ये. मला ते खूप स्वीट वाटतात आणि त्यांनी माझं भरपूर वेळा नाव घेतलंय नॉमिनेशनमध्ये किंवा असं कुठल्या टास्कमध्ये. त्याचं कारण पण मीच आहे. मी त्यांना नॉमिनेट केलं होतं. त्याच्यामुळे ते मला आता टार्गेट करतायत. बट त्याच्या मनामध्ये मला माहिती आहे की माझ्यासाठी काहीच राग नाही. ते नेहमी बोलतात तू बेस्ट प्लेअर आहे, तू खूप छान खेळतोय, तू सगळं मस्त करतोय. बट मी केल्यामुळे त्यांनी मला टार्गेट केलं, एवढंच आहे, बाकी काय नाही. बरं, तुझं आणि आयुषची मैत्री प्रेक्षकांना दिसत होती, जीवाभावाचे मित्र बनाल पुढे असं वाटत होतं. Right, right. कुठे पाणी मुरत होतं किंवा काय असं झालं की तुमच्या दोघांमध्ये फूट पडली? सगळं व्यवस्थित चालू होतं. तो आयुष माझा, जसं मी सांगितलं की आयुष माझा फर्स्ट फ्रेंड होता घरामध्ये. आम्ही पहिला बेड पण शेअर करत होतो. आमचा जे कपडे आम्ही ठेवतो ते पण आमचं दोघांचं सेम होतं. काही कपडे त्यांनी मला दिलेत, काही कपडे माझे तो घालतो आणि आम्ही बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्यात. एकदम बेस्ट बॉन्ड झालं होतं. बट नॉमिनेशनमध्ये कुठेतरी त्यांनी माझं नाव घेतलं. त्याला काय सुचलं मला माहीत नाही. बट मला नॉमिनेट केल्याचा दुःख नाहीये, कारण त्यांनी जर मला नॉमिनेट केलं नसतं तरी पण मी नॉमिनेटेडच होतो. त्याचा त्रास नव्हता मला. बट मित्र असून तू माझं नाव घेतलं, ते पण 15 लोकांमधून, त्याचं जास्त मला वाईट वाटलं होतं. कारण नॉमिनेट जर त्यांनी नाव घेतलं नसतं तरी मी नॉमिनेटेड होतोच. पण एका मित्राने, एक जवळच्या मित्राने माझं नाव घेतलं 15 लोकांमध्ये. आमचं होतं की आम्ही पुढे जाऊन एकमेकांची नावं घेणार, नो डाऊट. बट कसं होतं की जेव्हा 4-5 जण आहेत किंवा 6-7 जण आहेत, जिकडे गरज आहे नाव घ्यायची की आता ऑप्शनच नाहीये, तर ठीक होतं. बट 15 लोकांमधून त्यांनी माझं नाव घेतलं, त्याचं थोडं मला वाईट वाटलं होतं. बरं, सचिन आणि सागर दादा यांच्या कॅप्टन्सीसाठी तू वेगळा टास्क घेत होतास की Right. वेगळं नावं तुला द्यायची होती, Right. पण तू मतावरती का नाही ठाम राहिलास? असं वाटतंय का की तिथे चुकला? तिकडे मी चुकला असं वाटत नाही, पण मला असं वाटतं की मी खूप जे जो ग्रुप होता माझा, 6-7 जणांचा ग्रुप होता. तर ते सगळेला एक माझ्यावरती माझा स्टँड मी घेतला होता की मला विशालला बनवायचा आहे. कारण 2-3 वीकपासून दुसऱ्या टीमचाच कॅप्टन होत होता आणि ती बोर झालं होतं. लोकांना माहित नाही, मला तर बोर झालं होतं घरामध्ये राहून की सेम सेम कॅप्टन, सेम कॅप्टन्सी, परत ते अनुश्री काम नाही करत, रुचिता भांडणार. असं मला बघायचं होतं की टोळीमधला कोण कॅप्टन होतोय आणि तो कसा हँडल करतोय गोष्टी, ते मला बघायचं होतं. आणि मला जे त्यांनी 2 आठवड्यात केलंय आम्हाला त्रास देऊन, तो सेम त्रास मला परत द्यायचा होता त्यांना त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये. तर असं होतं. आणि तो स्टँड मी घेतला होता. जेव्हा विशालला कॅप्टन बनवायचं होतं तेव्हा मी तो स्टँड घेतला होता की विशाललाच बनवायचं आहे. बट सगळे माझ्यावरती येत होते की तू घरात रॅशन हे करतोय, रॅशन ते करतोय. तर मी घरासाठी एक विचार केला की घरासाठी काही नुकसान झालं नाही पाहिजे, म्हणून मी ते आन्सर केलं की बनवा सागरलाच. बरं, रुचिता आणि अनुश्री यांच्यापैकी तुझी फेवरेट कोण आहे? आणि जर शेवटपर्यंत जर खेळायचं झालं असतं तर कोणाबरोबर खेळायला आवडलं असतं? रुचिता बरोबर. ओके. दोघी दोघेही मला आवडत नाही. बट एक रुचिता माझी आधीपासून फ्रेंड राहिली आहे, शोच्या आधीपासून. तर तिच्यासोबत मी टाइम स्पेंड किंवा आमचं आता चांगलं चाललं होतं. मी तिला खूप गोष्टीसाठी कन्व्हिन्स केलं होतं की आपण असं करूया तसं करूया. ती कन्व्हिन्स झाली पण होती. तर आता रुचितासोबत मला असं वाटतं की पुढे जाऊन मी खेळू शकलो असतो. बरं, दीपाली ताईबद्दल काय सांगशील? कशा आहेत त्या? खूप स्वीट आहेत. गेम त्यांचा कसा आहे ते मला माहीत नाही. बट एक आठवडा तर ते गेम खेळत नव्हते, 1-2 आठवडे तरी. ते ॲज अ ह्युमन बिंग कसे होते ते मला माहिती आहे. की 1-2 आठवड्यापासून त्यांना मी नोटीस केलं. त्यांचा आईसारखा स्वभाव आहे. खूप जवळ घ्यायचे मला ते. तू चांगलं करतोय. स्क्रीनवरती येऊन बोलायचे पण, हा एक मस्त पोरगा आहे, ह्याला जेवण पण बनवता येतं. कुठली पोरगी आहे तर सांगा याच्यासाठी. हा सगळं करतो, जेवण पण बनवतो, नाश्ता बनवतो. तर खूप स्वीट आहेत त्या. आणि प्रभूबद्दल? प्रभूसाठी हे बोलणं बरोबर आहे की नाही मला माहित नाही. बट खादाड बोलू शकतो प्रभूसाठी. म्हणजे कधी पण बघू तर अंड घ्या किंवा माझी एवढी फिजिक असून मी जेवढे अंडी नाही खाल्ल्यात तेवढ्या त्यांनी खाल्ल्यात अंडी. खूप कॅपॅसिटी त्याची खाण्यामध्ये खरंच. बरं ओंकार, थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा Thank you so मारून. much. खरंच खूप छान वाटलं. झालं तर तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील की त्यांनी तुला एवढा सपोर्ट केला होता? थँक्यू सो मच मला सपोर्ट करण्याबद्दल. मी बघितलं बाहेर येऊन तुम्ही किती मला सपोर्ट केलाय, किती वोट्स. मी हायेस्ट सेकंडवरती होतो वोटसाठी. माझी ऑडियन्स नसून पण, म्हणजे माझा काय बॅकग्राऊंड नसून पण तुम्ही मला खूप सपोर्ट केला. तर त्यासाठी खूप खूप थँक्यू तुमचे.